अजित पवार यांच्या निधनानंतर आता पुढे काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादी 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होत्या असं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सांगतात। तर उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पुढे करण्यात येत आहे। नेमकं काय घडतंय आपण बघूया। अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर घडामोडींना वेग। 12 डिसेंबरलाच दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं। अंकुश काकडेंचा गौप्यस्फोट, जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंचा दुजोरा। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही दादांची इच्छा होती, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, जिरवाळांची मागणी। विमान अपघातात अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता राजकारणात पुढे काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे। अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारानंतर शरद पवार राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी नवा गौप्यस्फोट केलाय। 12 डिसेंबरलाच दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं, मात्र माशी कुठे शिंकली माहीत नाही असं काकडे यांनी म्हटलंय। तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं अशी अजितदादांची इच्छा होती असं मत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलं। विलीनीकरणाबाबत अजित पवार यांच्यासोबत बैठकी झालेल्या होत्या असं शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या जागा वाटपाच्या वेळेला तुतारीच्या बाजूने मी आणि विशाल तांबे दादांशी चर्चा करत होतो। त्यावेळेला दादा म्हणत होते की कशाला आपण वेगळे राहतोय। खरं म्हणलं तर दादा म्हणत होते की 12 डिसेंबरलाच आपलं एकत्रीकरण होणार होतं, पण कुठे माशी शिंकली हे समजलं नाही। ठीक आहे, भविष्यकाळामध्ये आपण येऊ, तेवढीच ती चर्चा झाली। पण त्याच्यापूर्वी मात्र दादांनी मला अनेक वेळेला आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल मणियार, श्रीनिवास पाटील साहेबांच्या फार जवळ असतात, कुठेतरी तुम्ही मध्यस्थी करा आणि साहेबांचं मन हे करा। आम्ही आमच्याकडनं, मी असेल, विठ्ठल शेठ असेल, आम्ही बरेच प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने त्याला काही यश आलं नाही। ते यश आलं असतं आणि ते पाहण्यासाठी दादा असते तर त्यावरून दुसरा कुठलाच आनंद आम्हाला मिळाला नसता। या दृष्टीने खरं तर ही दादांची इच्छा होती। म्हणजे मी आज पहिल्यांदा आपल्या समोर ही गोष्ट सांगतोय, कारण पुणे महानगरपालिकेची निवडणूक असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, यामध्ये या दृष्टीनं पुढे गेलं पाहिजे ही खरं तर आदरणीय दादांची ही भावना होती आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जात होतो। म्हणून तुम्ही पत्रकार सारखे प्रश्न जे विचारत होतात की अचानक अमोल कोल्हेंची गाडी दादांच्या बंगल्यावर कशी, किंवा अचानक दोन राष्ट्रवादींची एकत्र कसे, ही दादांची इच्छा होती आणि आता ती इच्छा कशी पूर्ण करायची हे मला वाटतं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे वाटचाल करू। त्यांची अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे, आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या। आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती। फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा अशी त्यावेळी आम्ही चर्चा केली। दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू झाल्यात। अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आग्रह धरल्याचं सांगण्यात येतंय। पुढच्या घडामोडींबाबत दादा गटाच्या नेत्यांनी चर्चा केल्याचीही माहिती आहे। प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचंही सांगण्यात आलं। मंत्री नरहरी जिरवाळ यांनी जाहीरपणे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे। पवार जो आता वारंवार ज्याला आपण म्हणतो बॅकरूम स्टेज मध्ये ऍक्टिव्ह असतो, तो ऍक्टिव्ह फ्रंटला येईल की नाही हा महत्वाचा प्रश्न। आणि तिसरा इंटरेस्टिंग म्हणजे राज्याच्या लेवलला आणि देशाच्या लेवलला ही धुरा कोण वाहेल, त्याच्यातली एक आणखीन एक कडी अशी होती की जर का सुनील तटकरे जे आता पक्षामध्ये एकमेव लोकसभेचे MP आहेत, ते आता राज्यात येऊन परत उपमुख्यमंत्री म्हणून घेतील का, आणि मग त्यानंतर देशाच्या लेवलला जे आता म्हणजे वर्किंग प्रेसिडेंट म्हणून प्रफुल्ल पटेल आहेत, ज्यांची राष्ट्रीय पहुंच आहे, एक आयडेंटिटी आहे अक्रॉस द पार्टी स्पेक्ट्रम, तर त्यांच्यावरही बेसिकली रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात येईल का। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची लवकरच बैठक होणार असून त्यात विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात येणार आहे। आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का
नेतृत्व कुणाकडे जाणार, उपमुख्यमंत्री कोण होणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता येत्या काही दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.